तर शिवसेनेच्या फुटलेल्या खासदारांना 85 कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप, प्रत्येक खासदाराला 85 कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, निधी मिळत नाहीये आणि विकास कामं पुढे सरकत नाहीयेत अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांचे स्वीय सहाय्यक संतोष खोचरे यांनी सांगितलंय। सोबतच ओमराजे कोणत्याही दबावाला बळी पडणारे नेते नसून ते भाजप किंवा शिंदे सेनेकडनं दबाव त्यांच्यावरती आहे असं वाटत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधलाय। ओमराजे ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये ओमराजे जाणार शिवसेनेत अशी चर्चा, काय वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये? सुरुवातीचा विषय असा आहे की ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अशा निवडणुकीमध्ये तन मन धनाने प्रचार करून 24 तास काम करून देखील कार्यकर्ते निवडून आले नाहीत आणि एकंदरीत कार्यकर्त्याच्या मनावर होत असलेला परिणाम आणि त्यांच्या मनातली कार्यकर्त्यांची जी भावना होती की बाबा पैशाचा भरपूर प्रचंड मारा होत आहे निवडणुकीमध्ये, सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकल्या जातात, मग आपण कुठंतरी या गोष्टीवर टिकलं पाहिजे असं सतत त्यांच्या कार्यकर्त्याकडनं त्यांच्यावर दबाव आहे, अजून पण आहे असं माझं मत आहे। मग हा दबाव वाढत गेल्यानेच ओमराजे या निर्णयापर्यंत गेले किंवा त्यांनी दिल्लीला गेले गट या संदर्भात काय? कारण तुम्ही कायम सोबत असतात। दिल्लीला गेलेत का नाही याच्याबद्दल अजून मला काही त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही। पुण्यात होते, मुलगा आजारी होता, इथपर्यंत माझं बोलणं झालं होतं आणि माझं बोलणं झालं त्यावेळेस तिने असं म्हणलं की बाबा आपल्याला 20 तारखेचा निकाल आपल्या वडिलांचा जो महत्त्वाचा आहे तो निकाल लागल्याच्या नंतर आपण काय ते माध्यमासमोर आणि लोकांसमोर जाऊन विषय मांडू आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवू। ओमराजे कुठल्याही दबावाला बळी पडणारे नेते नाहीत, कुठल्याही आमिषाला भुलणारे नेते नाहीत असं त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितलेलं आहे आणि 20 तारखेच्या कोर्टाच्या निकालानंतरच ते आपली भूमिका स्पष्ट करतील याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे। सहा खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा नाव आहे आणि कार्यकर्त्यांच्या खूप तीव्र प्रतिक्रिया ओमराजे यांच्या निर्णयावरती उमटत असल्याचं पाहायला मिळते। सध्या ओमराजे निंबाळकर नेमके कुठे आहेत? मुंबईत आहेत, दिल्लीत आहेत, पुण्यात आहेत की जयपूरला आहेत याची ठोस माहिती कुणाकडेच नाही। ओमराजेंनी सुद्धा वेळोवेळी स्पष्ट केले की 20 तारखेपर्यंत ते कोणती भूमिका मांडणार नाहीत। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल 20 तारखेला अपेक्षित आहे आणि त्यानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये असलेल्या खासदारांच्या निवासस्थानाबाहेर सध्या पोलीस सुरक्षा वाढवली गेली आहे। दिल्लीमध्ये ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित केली गेली होती। या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरलाय। या पार्श्वभूमीवर नाराज शिवसैनिक संबंधित खासदारांच्या घरी निदर्शनं करण्याची शक्यता प्रशासनानं लक्षात घेतली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित खासदारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्याचं चित्र पाहायला मिळतंय।